जर तुम्हाला श्रावणी सोमवारच्या पूजेसाठी बेलाची पानं हवी असतील तर ती आदल्या दिवशीच तोडावी, कारण बेलाची पानं कधीही शिळी होत नाहीत. मात्र सोमवारी ही पानं चुकूनही तोडू नयेत. आपल्याला पानं सोमवारी लागायची असतील तर ती रविवारच्या दिवशी तोडून ती स्वच्छ धुवून स्वच्छ पाण्यामध्ये बुडवून नक्कीच आपण ती शिवलिंगावरती अर्पण करू शकतो. आणि जर तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी गेला आणि तुम्हाला नवीन बेलपत्र मिळाली नाहीत तर दुसऱ्या व्यक्तीने वाहिलेली बेलपत्रसुद्धा तुम्ही पुन्हा पाण्यामध्ये बुडवून ती महादेवावरती शिवपिंडीवरती अर्पण करू शकता. म्हणजे तुम्हाला जास्त बेलपत्र मिळाली नाहीत आणि तुम्हाला 108 बेलपत्र शिवलिंगावरती व्हायची असतील तर तुम्ही एक बेलपत्रसुद्धा पुन्हा पुन्हा पाण्यामध्ये बुडवून ते 108 वेळाही वाहू शकता. त्यामुळे तुम्हाला 108 बेलपत्र वाहिल्याचं फळ मिळू शकतं. म्हणजे एक बेलपत्र तुम्ही 108 वेळाही वाहू शकता.